हे होणारच होतं। एक ना एक दिवशी एकनाथ शिंदेंनी जे जे राजकीय डावपेच टाकले होते ते त्यांच्यावर उलटतील याची शक्यता होतीच। आता ठाकरेंनी जी खेळी खेळली आहे त्या खेळीत शिंदे अडकतात। महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमी दिल्लीश्वरांच्या इशाऱ्यावर मोठे भूकंप घडत आले, परंतु गेल्या काही दिवसांमध्ये देशाच्या राजधानीत घडणाऱ्या दोन अत्यंत महत्त्वाच्या घडामोडींनी थेट महाराष्ट्रातील महायुती आणि महाविकास आघाडीच्या भविष्याबाबत मोठं प्रश्नचिन्ह निर्माण केलं। पहिली घडामोड म्हणजे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमधील तब्बल 20 बंडखोर खासदारांनी भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला म्हणजेच एनडीएला पाठिंबा देण्याची घेतलेली अधिकृत भूमिका। तर दुसरीकडे दिल्लीत पार पडलेल्या अत्यंत महत्त्वाच्या इंडिया आघाडीच्या बैठकीला उद्धव ठाकरेंची दांडी। आता ही दांडी एकनाथ शिंदेंना कशी जाऊन लागते हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। उद्धव ठाकरे म्हणायला या बैठकीला फक्त ऑनलाईन उपस्थित असले तरी कुठलंही ठोस कारण नसताना त्यांची अनुपस्थिती सर्व काही सांगून गेली। या दोन्ही घटना जरी वेगवेगळ्या असल्या तरी त्यांचा टायमिंग बघता या दोन्हीही घटना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जाणाऱ्या ठरतात। तृणमूल काँग्रेसच्या 20 खासदारांच्या पाठिंब्यामुळे शिंदेंची डोकेदुखी वाढली आहे। या 20 खासदारांमुळे भाजपसाठी एकनाथ शिंदेंची उपयुक्तता कमी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे। याच 20 खासदारांच्या जीवावर दिल्लीमध्ये एकनाथ शिंदे आपलं स्थान मजबूत करत होते। तर आता दुसरीकडे उद्धव ठाकरे मात्र बैठकांना दांडी मारून इंडिया आघाडीपासून दूर जात असल्यानं त्यांचं पुन्हा भाजपशी सूत जुळतंय का, या विवंचनेमध्ये शिंदे गट आहे। आतापर्यंत दिल्लीतील भाजपचे केंद्रीय नेतृत्व महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या 8 खासदारांच्या बळावर बहुमताचं गणित सांभाळत होतं। यामुळेच एकनाथ शिंदे दिल्लीत हक्काने आणि आक्रमकपणे देवेंद्र फडणवीसांना ओपनली लढून स्वतःचं राजकीय स्थान टिकवून होते। मात्र तृणमूल काँग्रेसच्या 20 खासदारांच्या थेट पाठिंब्यामुळे आता भाजपचे केंद्रातील सरकार अत्यंत मजबूत आणि इतर मित्रपक्षांच्या दावणीतून मुक्त झाल्याची चर्चा आहे। दिल्लीतील या नव्या संख्याबळाच्या खेळात भाजप आता पूर्णपणे बॅकफूटवरून फ्रंट फूटवर आली आहे। परिणामी लहान मित्रपक्षांचे किंवा मग प्रादेशिक पक्षांचं महत्त्व आणि त्यांचे केंद्रीय नेतृत्वावरील दडपण अचानक कमी झाले। नेमका हाच फटका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बसल्याची चर्चा आहे। ज्या भाजपला आतापर्यंत प्रादेशिक नेत्यांचं मन राखावं लागत होतं ती भाजप आता बंगालमधील नव्या पाठिंब्यामुळे पुन्हा एकदा सर्व शक्तिमान बनली आहे। मग कॅबिनेटवर तुम्ही बहिष्कार टाका, नाहीतर सरकारमधून बाहेर पडा। फडणवीसांना शिंदेंची गरज उरली नाहीये। साहजिकच यामुळे दिल्लीच्या दरबारात शिंदे गटाची बार्गेनिंग पॉवर प्रचंड प्रमाणावर घटली आहे। नवी मुंबई येथील उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये एकनाथ शिंदे यांना बोलावण्यात आलं नव्हतं। आता काही दिवसांपासून एकनाथ शिंदे अंडरग्राऊंड आहेत का असा प्रश्न आहे। त्यामुळे संतप्त झालेल्या शिंदे गटाच्या नेत्यांनी मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांसमोरच नाराजी व्यक्त केली होती। शिंदे यांच्यावरून रंगलेलं मानापानाचं नाट्य बघता महायुतीमध्ये शिंदे गटाला त्यांची जागा दाखवण्यास भाजपनं आता सुरुवात केली आहे असं म्हणता येईल। तृणमूलच्या बंडखोरांनी न मागता दिलेला पाठिंबा भाजपच्या पथ्यावर पडला असला तरी शिंदेंसाठी मात्र कमालीचा अस्वस्थ करणार आहे। दुसरीकडे महत्त्वाची घडामोड म्हणजे दिल्लीमध्ये इंडिया आघाडीच्या अत्यंत महत्त्वपूर्ण बैठकीला तिथे प्रत्यक्ष न जाता केवळ ऑनलाईन हजेरी लावण्याचा व त्या माध्यमातून काँग्रेस आणि इतर पक्षांशी अंतर राखण्याचा उद्धव ठाकरेंचा निर्णय अनेकांच्या भुवया उंचावणारा ठरतोय। गेल्या काही दिवसांपासून शरद पवार सुद्धा भाजपला उपयुक्त ठरेल असे काही विधान करतायत। त्यामुळे राजकीय विश्लेषकांच्या मते उद्धव ठाकरेंची ही भविष्यातील सेटलमेंट करण्यासाठीची पॉलिटिकल स्ट्रॅटर्जी असू शकते। काँग्रेस आणि मित्र पक्षांनी पंतप्रधान पदाचा चेहरा आधी जाहीर करावा अशी आग्रही मागणी करून ठाकरेंनी आधीच आघाडीमध्ये वेगळी चूल मांडण्याचे संकेत दिलेत। तर आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांचे फडणवीसांसोबतचे जवळचे संबंधही दिसतात। अशा दिल्लीच्या बैठकीला प्रत्यक्ष दांडी मारल्यामुळे ठाकरे पुन्हा एकदा भाजपसोबतच्या जुन्या नैसर्गिक युतीकडे तर झुकत नाही ना, चर्चा। जर केंद्रात भाजप अधिक मजबूत होत असेल तर भविष्यात महाराष्ट्राच्या सत्तेसाठी भाजपसोबत पुन्हा हातमिळवणी करणं हा ठाकरेंसाठी एक सुरक्षित पर्याय ठरू शकतो। हा अंदाज यामागे वर्तवला जात होता। दुसरीकडे मिलिंद नार्वेकर असोत किंवा स्वतः उद्धव ठाकरे असोत,
या दोघांनी भाजपसोबत गुप्त बैठका केल्याच्या चर्चा रंगल्या। गेल्या काही दिवसांमध्ये तो चर्चेचा विषय ठरला। आता ठाकरे आणि भाजप यांच्या जवळकीचे नुकतेच एक उदाहरण सुद्धा समोर आलंय। त्याचं झालं असं की मुंबई महानगरपालिकेच्या सुधार समितीसमोर रक्तपेढ्यांचं खाजगीकरण आणि मोकळ्या जागा सोबतच बिल्डर लॉबी असे दोन वादग्रस्त प्रस्ताव मंजुरीसाठी आणले गेले होते। यावर आदित्य ठाकरेंनी तातडीने पत्रकार परिषद घेत मनपाच्या सुधार समितीचा उल्लेख बिघाड समिती असा करत सर्व प्रस्तावांवरती श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली होती। आता या सगळ्या गोष्टी ज्या होत्या त्या आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषदेमध्ये पुराव्यांसह गैरव्यवहार चव्हाट्यावर आणल्यानंतर पडद्याआड वेगानं राजकीय चक्रे फिरली। या पत्रकार परिषदेनंतर मातोश्रीवरून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन गेल्याची चर्चा होती आणि या सगळ्या घडामोडींमध्ये आदित्य ठाकरेंच्या सूचनेनुसार मिलिंद नार्वेकर यांनी देवेंद्र फडणवीस यांना या प्रस्तावांमधील तांत्रिक त्रुटी आणि संशयास्पद बाबींची सविस्तर माहिती दिली। या माहितीची दखल घेत देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ भाजप नगरसेवकांकडून अहवाल मागवला आणि मुंबई मनपातील या दोन्ही वादग्रस्त प्रस्तावांना तातडीने स्थगिती देण्याचे आदेश दिले। सांगायचं तात्पर्य फडणवीस आणि ठाकरेंमध्ये बोलणं होतंय। आता या सगळ्या प्रकरणाची सर्वात विशेष बाब म्हणजे भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिंदे गटाला पूर्णपणे अंधारात ठेवून भाजप आणि ठाकरेंचा थेट समन्वय दिसून आला। हेच शिंदेंना खटकतंय। अगदी शिंदे सेनेच्या काही स्थानिक नेत्यांनीही नंतर या प्रस्तावांवरती फेरविचार करण्याची मागणी लावून धरली, ज्यामुळे शिंदे गट या विषयामध्ये आणखीनच बॅकफुटला गेला आणि भाजपला पडद्यामागून हा निर्णय बदलावा लागला होता। याचा साधा अर्थ असा आहे की राजकारणामध्ये कुणीही कुणासाठी अस्पृश्य नसतं। राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही, त्याचा भल्या भल्यांना अंदाज घेता येत नाही। मुंबई मनपातील ही घटना केवळ एक अपवाद म्हणून सोडून द्यायची की शिंदेंसाठी धोक्याची घंटा, हे जाणं त्यांना ठरवायचं। परंतु ठाकरेंच्या या आगळीकीने शिंदे गोटामध्ये प्रचंड खळबळ उडाली। जसं मी म्हटलं, जहेर ही जहेर को काटताय त्या पद्धतीने शिंदेंनी ज्या खेळी केल्या त्याच पद्धतीने ठाकरेंना कराव्या लागणार आहे। एकीकडे तृणमूलच्या खासदारांमुळे भाजप अधिक शक्तिशाली झाल्यानं दिल्ली शिंदेंचं महत्त्व कमी होण्याचा धोका आहे, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे जर पुन्हा भाजपच्या जवळ गेले किंवा मग केंद्रीय नेतृत्वाने ठाकरेंसोबत पडद्याआड काही बोलणी सुरू केली तर शिंदेंच्या अस्तित्वावरच मोठं प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता आहे। फडणवीसांचा सगळा जर इतिहास बघितला किंवा तो इतिहास काय सांगतो, जो जो आव्हानात्मक ठरला त्या त्या व्यक्तीला फडणवीसांनी माशीसारखं बाजूला केलं। मग एकनाथ खडसे असो, विनोद तावडे असोत किंवा पंकजा मुंडे असो किंवा मग ते सुधीर मुनगंटीवार असोत, सर्व स्पर्धकांना राजकारणातून त्यांनी धावबाद केलंय। आता बच्चू कडूंनी पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होणार असं धाडसाचं विधान करून एक प्रकारे शिंदेंसमोरच अडचणींचा डोंगर उभा केलाय आणि त्यामुळेच भाजप आणि शिंदे गटामध्ये राज्यात कोल्ड वॉर सुरू झालंय, हे तरी या विधानातून अगदी स्पष्ट होतंय। भाजपसाठी मूळ शिवसेना आणि ठाकरे हा ब्रँड नेहमीच जास्त फायद्याचा ठरला, त्यामुळे जर ठाकरेंचा कल भाजपकडे वाढला तर भविष्यात भाजप शिंदेंना दुय्यम स्थान देण्यास किंवा बाजूला सारण्यास अजिबातच मागे पुढे पाहणार नाही असं सगळे राजकीय विश्लेषक सांगतात। जर एकनाथ शिंदेंना ठाकरेंच्या डोक्यावर बसून मोठं केलं जाऊ शकतं तर त्या शिंदेंना खाली बसवण्यासाठी ठाकरेंनाही मोठं केलं जाऊ शकतं। थोडक्यात सांगायचं तर दिल्लीत वाढलेलं भाजपचं संख्याबळ एकनाथ शिंदेंच्या राजकीय भविष्यासाठी अत्यंत चिंताजनक मानलं जातंय। दिल्लीतील ही नवी समीकरणं एकनाथ शिंदेंची राजकीय कोंडी करणार की त्या या चक्रव्यूहातून पुन्हा एकदा एक नवा मार्ग काढणार हे पाहणं मात्र महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्ही या सगळ्या घडामोडींकडे कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा। या सगळ्या घडामोडींमध्ये एकनाथ शिंदेंना सावध होण्याची गरज आहे की जे केलंय किंवा जे पेरलंय ते उगवणारच आहे, या भूमिकेने जे जे सुरू आहे ते पाहण्याच्याच भूमिकेत राहणं आहे। तुम्ही व्यक्त व्हा। जय महाराष्ट्र।